नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ट्रेक अँड राईड चॅनल. आजचा आपला लॉग आहे स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत भव्य दिव्य आणि इतिहासाने समृद्ध असलेला किल्ले राजगड येथे. पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेला हा गड 3 मार्गांनी चढता येतो. आणि हो, कोणताही मार्ग निवडा, चढाई आहे भन्नाट. साधारण 1 ते 1.5 तास तुम्हाला रोमांचक अनुभव मिळतो. आज आम्ही आमची मोहीम सुरू केली आहे पाली बेस कॅम्पपासून. हा मार्ग चढण्यासाठी सोपा वाटत असला तरी मोठ्या पायऱ्या आणि तीव्र चढाई यामुळे दमछाक तर होतेच. पण जसजसे आपण वर चढत जातो तसतसे डोंगरांचे दिसणारे मनमोहक दृश्य आणि दूरवरून दिसणारा तोरणा किल्ला, मोटिवेशन ऑटोमॅटिक वाढत जातं. चाळीस मिनिटांच्या दीर्घ चढाईनंतर आम्ही पोहोचलो पाली दरवाजावर. इथल्या रचना, भिंती आणि अवशेष पाहून जाणवतं हा गड किती भव्य आणि प्रभावी असेल त्या काळी. चढाई पूर्ण केल्यावर मिळालेली ती एक शांत समाधानाची भावना काय सांगू, एकदम अप्रतिम. गडावर फिरताना जाणवतं की बऱ्याचशा रचना अजूनही मजबूत उभ्या आहेत. पुरातत्व विभागाने दिलेले नकाशे आणि माहिती फलक यामुळे आपल्याला हा गड एक्सप्लोअर करायला खूप सोपा जातो. आता आम्ही पोहोचलो आहोत पद्मावती माचीवर. येथील रामेश्वर मंदिर, पद्मावती मंदिर आणि शांत नितळ पद्मावती तलाव हे सर्व बघून मन अगदी प्रसन्न होतं. आता येथे थोडा आराम केल्यावर आम्ही पुढे जाणार आहोत सुवेळा माचीची सफर करायला. तर मित्रांनो, हा रोमांचक प्रवास अजून संपलेला नाही. पुढील भागात आम्ही तुम्हाला सुवेळा माची, संजीवनी माची आणि मुख्य बाले किल्ला याबद्दल माहिती देणार आहोत. पुढचा भाग नक्की पहा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बरं का. आपल्या सपोर्टमुळेच आम्ही असे नवीन व्हिडिओज घेऊन येणार आहोत.